आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कल्याणच्या माजी नगरसेविका विजय पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांना जीवे ठार मारण्याची धमकी। ठाकरे गटाच्या हरिश्चंद्र हरदास यांनी धमकी दिल्याचा पोटे दाम्पत्याचा आरोप। चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनीला गळती। कुलाबा कोळीवाडा नौदल परिसरात उद्या 8 तास पाणीपुरवठा बंद राहणार। चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे उड्डाणपुलावरील कामामुळे उद्या रात्री ब्लॉकमुळे मुंबई सेंट्रल चर्चगेट दरम्यान काही लोकल रद्द। कोकण रेल्वेच्या न्यूसर ते राजापूर रोड दरम्यान आज ब्लॉक। सावंतवाडी रोड दिवा सीएसएमटी मडगाव तेजस एक्सप्रेस ब्लॉकमुळे खोळंबणार। गोराईमधील पाण्याचा प्रश्न गंभीर, पालिकेकडून दुर्लक्ष। 2000 कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाकडून महापालिकेची कान उघाडणी। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पत्राचाळीतील 306 विजेत्यांना घरांची प्रतीक्षा। भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यानं घरांचा ताबा रखडला। गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचं काम लांबणीवर, कामासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत। पुलाच्या कामाचं वेळापत्रक 5.5 महिन्यांनी पुढे ढकललं। गोरेगाव मिळून जोड रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा। 782 एकर मिठागरांच्या जमिनीचा भाडेपट्टा रद्द करण्याचा निर्णय। जमिनीचा ताबा मीठ आयुक्तांकडे सोपवण्याचे आदेश। कल्याणमध्ये बैलबाजार परिसरातील नागरिकांची नोटाला मत देण्याची भूमिका। 10 वर्षात एकही लोकप्रतिनिधी फिरकला नाही, मतदारांची तक्रार।